शालेय वय आनंदानं बागडण्याचं आहे, तितकंच जबाबदारीचं देखील आहे। विद्यार्थिनींनी प्रत्येक पाऊल जपून टाकल्यास भविष्यातील धोके टाळता येतील। शालेय वयात इतर कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी केलं। पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी आजचा निर्णय उद्याचं आयुष्य या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या। पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले माध्यमिक विद्यालय, कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आलं। किशोरवयीन मुलींसाठी आजचा निर्णय उद्याचं आयुष्य या विषयावर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी मार्गदर्शन केलं। किशोरवयीन मुली फसव्या भूलथापांना बळी पडून प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या जातात। मुलींचा भविष्यकाळ अंधारात ओढला जातोय, त्यामुळे काही कालावधीनंतर पालकांना मोठा पश्चाताप सहन करावा लागतोय। हे टाळण्यासाठी शालेय वयात अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आयुष्य उद्ध्वस्त करू नये, विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी, अभ्यासावर लक्ष केंद्रित करून करिअरच्या दृष्टीनं गांभीर्यानं विचार करावा असं प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी केलं। दरम्यान मुलींनी सतर्क राहून आपत्तीवेळी पोलीस हेल्पलाईनची मदत घ्यावी असं आवाहन पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासो बाबर यांनी केलं। यावेळी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील, सचिव शिवाजीराव पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका टी के पाटील, शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या।